दरम्यान ठाण्यामध्ये 33 मतदारसंघामध्ये भाजपच्या इच्छुकांचं शिबिर सुरू झालंय। भाजपच्या शिबिरामध्ये इच्छुकांची तोबा गर्दी उसळलेली आहे। कालच ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, भाजपकडनं स्वबळाचा नारा देण्यात आलाय, त्यानंतर आता भाजपच्या या शिबिराला सुरुवात झालेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधींनी। आपण पाहताय आज ठाण्यामध्ये भाजपने एक शिबिर घेतलेलं आहे, एक महत्त्वाची बैठक देखील होणार आहे आणि या बैठकीमध्ये ठाणे शहरात संपूर्ण जे 33 प्रभाग आहेत त्या 33 प्रभागातले एकूण 131 जागांसाठी इच्छुक उमेदवार आज बोलवलेले आहेत आणि या सगळ्या उमेदवारांकडून फॉर्म भरून घेतले जात आहेत। हे फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर या सगळ्या इच्छुकांची एक बैठक देखील घेतली जाणार आहे। त्यामुळे केवळ ज्या जागा वाटपामध्ये जागा येतील तितक्याच जागांच्या बाबतीत इच्छुक उमेदवार न घेता संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या 131 जागांसाठीची तयारी आता भाजपने सुरू केल्यामुळे हा प्रश्न पडू लागलाय की भाजप हे ठाण्यामध्ये स्वबळावर लढणार का। पण प्रश्न हा पडतोय की संपूर्ण 33 प्रभागांची तयारी आपण सुरू करताय, एकूण 131 जागा आहेत, संपूर्ण स्वबळाची तयारी सुरू केली आहे का? नाही, एक लक्षात घ्या, स्वबळाची तयारी वगैरे हा काय विषय नाही। निवडणुका लागल्या आहेत, प्रभाग रचना पडली आहे, आरक्षणाचे साधारणतः किती टक्के आहे? 27% ओबीसी, 9 एससी, 3 एसटी, हे क्लिअर आहे। आता आमचे कार्यकर्ते गेले काही 8 वर्ष, काही 10 वर्ष, काही 15 वर्ष कार्यरत आहेत। निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीला काम केलं कार्यकर्त्यांनी, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, युतीचं किंवा आपल्या उमेदवाराचं ठाणे शहरात कार्यकर्त्यांनी काम केलं। आता महापालिकेच्या निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्याच्या मनामध्ये इच्छा असते की मला पण कुठेतरी हे निवडणुकीचा एक उमेदवार बनायला मिळावं। लोकसभा विधानसभेचा मी काय बनू शकत नाही, तर कमीत कमी कॉर्पोरेटरचा तरी उमेदवार मला बनावं, ही एक इच्छा असते। आता ती इच्छा किती लोकांमध्ये आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी काय तयारी केली आहे, त्यांची पात्रता काय आहे, ओबीसी किती आहेत, एससी एसटी कॅटेगरीत आपल्याकडे सक्षम उमेदवार किती आहेत, याची एक या निमित्ताने आम्ही पूर्ण एक डेटा घेतलाय। 33 प्रभागाच्या वेगवेगळ्या फाईल केल्या आहेत आणि 131 उमेदवार आहेत। अगदी सगळे जरी लढवायचे म्हटले आणि उमेदवार 350 येणार आहेत, 400 येणार इच्छुक, तर त्यातल्या काहींना संधी